तर हे असं आहे. त्या बोर्डचं काय मला खरं कळालं नाही, तो तिकडे का लावलेला आहे. तिथे काहीच नाही, आता काम सुरू आहे. तिथे सगळं आहे मशिनरी. चला. श्रीरामाची गादी मी आत्ता येताना बघितला. या परिसरात 6 खाणी श्रीरामाचे मंदिर व गडावरील व परिसरातील राज्यकारभार चालविण्यासाठी सदर होती. हा कारभार श्रीरामाच्या पादुका गादीवर ठेवून चालविला जात असे. तसेच येथे श्रावणास दसरा, दिवाळी, रामनवमी, हनुमान जयंती, भक्तिपारायण इत्यादी उत्सव उत्साहाने पार पडत. आणि इकडे श्रीराम ध्यान मंदिर एक आहे. लांब आहे ते, मी झूम केलेला आहे. इकडे एक पॉन्ड आहे, तळा आहे. भाई लोग आ जाओ, ये वो काय आणले, ये देतो ये तुला. इधर हे बघ काय आहे. इधर घे 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 अजून एक घे. हा बदाम घे. ये रे इधर ये, इधर घे. नाही खाणार, नाही खाणार तू खाणार. हे जर घे. अरे हा तू एकटंच का सगळं. हे बरं आहे की तुझं. हे जर घे घे. अरे घे ना, तू घे ना, मी बोलतोय तुला. हा हा तुला एकट्यालाच खायचं आहे आता. का हा खाल्ला भाई. घे तुला पण देतो. बाय लोग आ जाओ. बस आहे तुला आता, बस. घे. नाही त्याला खाऊ दे, त्याला खाऊ दे. ले झालं तुझं आता. का आता काय बघा, आता म्हणून ते बघू. मजा वा. ड्रायफ्रूट का लागला आज. काय पाहिजे म्हणू घे. घे हा घे. हे जे म्हणू घे तर बस संपलं. चला टाटा. घे बघ म्हणू घे.
वितंगगड म्हणजेच तिकोना किल्ला. आज शुक्रवार आहे. मुंबईवरून आलो आहे, पुण्याला चाललो आहे. ऑन दी वे तिकोना किल्ला केला. उद्या मे बी तुंग करेन. पण नवल म्हणजे असं आहे की फक्त आता मी एकटाच होतो. क्वचित वर चढताना थोडेफार पब्लिक मला दिसलं. जास्त पर्यटक आज तर नव्हते. तर इकडे बालेकिल्ला आहे, वितंगगड. तिकोनाला आलो होतो तर खाली उतरतोय. हा चुन्याचा घाणा आहे. तर यात चुना, बेलफळ, मेथीच्या बिया, गुळाचं पाणी हे सगळं घालून अजून चाक इंटॅक्ट आहे. इकडं दांडका असायचं बैलानं, ते मिक्सर तयार करायचं गडाच्या बांधकामासाठी. म्हणजे आत्ताच्या काळातलं सिमेंट. इकडं पावना धरण आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी एकटा आहे किल्ल्यावर. आता म्हणजे अगदी बोटावर मोजणे एवढे 4-5 जणच दिसलीत मला फक्त, ते पण खाली उतरताना. मी तर वर होतो, अर्धा तास झाला मी वरच आहे. कोणीच नाही वर. मुंबईवरनं आलो आहे मी, लोणावळ्याकडून पावना धरणामार्गे पहिल्यांदा आलो यावेळी. नाहीतर लोणावळा, तळेगाव आणि पुणे हा माझा रेग्युलर रूट. तर आज एवढी गर्दी होती मुंबईतून निघताना एवढी गर्दी होती. लोणावळ्यात पण एवढी ट्रॅफिक होतं. मी इमॅजिन करतो एवढं पब्लिक गेलं कुठं. फक्त रिव्हर साईड कॅम्पिंगला. असो. हा, अजून एक चुन्याचा घाणा दाखवला ना, वरचं दाखवू शकलो नाही. आत्ता व्हिडिओ करतोय मी, म्हणजे वर पण केले. अजून एक मार्गीकडे दाखवतो मस्तपैकी. 2 मिनिटं थांबा. तर मारुती दाखवतो तुम्हाला. जय श्रीराम. मग अशी भरपूर वेळ होतो इथं मी. जवळपास 15-20 मिनिटं तर इथंच बसलेलो. मला इथंच मन भरलेलं बसून. वरच जावं असं वाटत नव्हतं. चलो ठीक आहे, उद्या वीकेंड आहे. काम होईल उद्या मे बी किंवा नाही. गड उतरतोय आता मी. मग अशी गड चढताना तेवढंच पब्लिक होतं. अजून पण कोण दिसलेलंच नाही मला. वर येताना पण कोण नाही. तरी आता साधारण 5 वाजून गेलेत. त्यामुळे आता वर एंट्री तर बंद केलेली आहे असणार आहे. चला, जय श्रीराम.